मित्रांनो, महाराष्ट्रातील भजनी मंडळांसाठी भांडवली अनुदानाची सुवर्ण संधी आहे। मित्रांनो, राज्यातील एकूण 1800 भजनी मंडळांना प्रत्येकी 25,000 याप्रमाणे अनुदान वितरित करण्यात येणार आहे। मित्रांनो, तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे। यासाठी तुम्हाला 23 ऑगस्ट पासून ते 6 सप्टेंबर अंतिम तारीख आहे। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://mahaAnudan.org.in या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करायचा आहे। मित्रांनो, ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। त्याचबरोबर हा अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस काय आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करून घेऊ शकता। चला तर मग जास्त न घेता सुरू करूयात व्हिडिओ। बघा, यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम गुगल क्रोमवरती जायचं आहे आणि या ठिकाणी mahaAnudan.org असं सर्च करायचं आहे। असं सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे। या ठिकाणी बघा, संस्था भजनी मंडळी नोंदणी यावर नवीन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी बघा, इथे सगळ्यात अगोदर तुम्हाला विभाग निवडायचा आहे। तुमचा जो विभाग आहे तो विभाग या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे। ओके, नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे। तो जो तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे। नंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे, जो तालुका आहे तो। नंतर तुमचं गावाचं नाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे, जे असेल ते। ओके, मग या ठिकाणी बघा, गावाचं नाव निवडल्यानंतर तुम्हाला पुढे तुमच्या संस्थेचे किंवा भजनी मंडळाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे। यानंतर संस्थेचा भजनी मंडळाचा कायमचा पत्ता म्हणजे तुमचं गावाचं नाव या ठिकाणी परत त्या ठिकाणी टाकायचं आहे। नंतर प्रवेशिका नोंदणी भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे। ओके, परत एक दूरध्वनी क्रमांक असेल तर कंपल्सरी नाही आहे। ओके, ईमेल आयडी देखील कंपल्सरी टाकायचा आहे आणि नोंदणी करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा, आता या ठिकाणी मोबाईल नंबर ईमेल आयडी टाकून तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करा यावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी बघा, नोंदणी करा यावर क्लिक केल्यानंतर तुमची माहिती ही सबमिट होईल। आता या ठिकाणी बघा, माहिती जतन केली असा मेसेज येईल, यावर तुम्हाला इथं ओके यावर क्लिक करायचं आहे। ओके, आता परत तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकून त्याच्यावर OTP पाठवा यावर क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला OTP टाकायचा आहे। बघा, आता या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि OTP पाठवा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि जो OTP मोबाईल व ईमेल वरती यशस्वीरित्या पाठवला आहे, तुम्हाला ओके यावर क्लिक करायचं आहे आणि तो OTP तुम्हाला टाकायचा आहे। तुम्हाला जो आलेला OTP आहे तुम्हाला OTP इथं टाकायचा आहे आणि OTP व्हेरीफाय करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओके, आता या ठिकाणी बघा, लोककलांना भांडवली व प्रयोग अनुदानासाठी अर्ज यामध्ये बघा विविध प्रकारचे ऑप्शन आहेत। तुम्हाला यामध्ये भजनी मंडळ भांडवली अनुदान अर्ज यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता यामध्ये बघा, नवीन अर्ज भजनी मंडळ भांडवली अनुदान। आता या ठिकाणी तुमच्या ऑलरेडी तुमच्या भजनी मंडळाचं नाव इथं येईल, तुमच्या भजनी मंडळाचा कायमचा पत्ता येईल, त्याचबरोबर आर्थिक वर्ष येईल। यामध्ये तुम्ही जी काय माहिती भरली आहे, विभाग आहे, जिल्हा आहे, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर येईल, गाव येईल, तालुका येईल, ओके, ईमेल येईल। यानंतर तुम्हाला इथे भजनी मंडळ बँक IFSC कोड म्हणजे तुमच्या भजनी मंडळाचं जे बँकेचं खातं आहे इथं IFSC कोड टाकायचं आहे। नंतर भजनी मंडळाचं बँकेचं नाव इथं टाकायचं आहे। नंतर बँक शाखा तुमची कुठली आहे ती टाकायची आहे, खाते क्रमांक टाकायचा आहे, खाते क्रमांक परत एकदा टाकायचा आहे आणि बँक खातेधारकाचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे। ओके, आता पुढे तुम्हाला भजनी मंडळाचा पॅन कार्ड क्रमांक इथं टाकायचा आहे। आता भजनी मंडळ व्यावसायिक आहे काय? ओके, हो असेल तर तुम्ही व्यावसायिक म्हणजे तुम्ही भजन करत असाल दुसऱ्या गावी जाऊन सुद्धा तर इथं होय करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे। ओके, मंडळाचे कार्यक्षेत्र कुठे आहे? ओके, शहरी भागात आहे की ग्रामीण आहे की आदिवासी सीमावर्ती भागात आहे? ओके, तर या ठिकाणी ग्रामीण असेल तर ग्रामीण, शहरी असेल तर शहरी। मागील 3 आर्थिक वर्षात मंडळाने नामांकित अथवा मान्यताप्राप्त स्पर्धेमध्ये
मिळवलेल्या उल्लेखनीय यशाची माहिती, म्हणजे तुमच्या भजनी मंडळाने मागील 3 वर्षामध्ये काय उल्लेखनीय कामगिरी केली आहे का ती तुम्हाला इथं टाईप करायची आहे. ओके. मंडळाने कलाक्षेत्रात राज्य देश पातळीवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा थोडक्यात माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. ओके. याच्या अतिशय जास्त माहितीसाठी म्हणजे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जर काही अडचण येत असेल तर निश्चितच तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करू शकता आणि त्या व्हॉट्सॲप ग्रुपमधील मोबाईल नंबर संपर्क करू शकता. तुम्हाला याबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तसेच हा अर्ज देखील तुम्हाला ऑनलाईन भरण्यासाठी मदत करण्यात येईल. ओके. त्यानंतर बघा मागील 3 वर्षात केंद्र शासन राज्य शासन यांच्याकडून कलाक्षेत्रातील कार्याबद्दल निधी मिळाला असेल त्याबद्दल माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. आता भजनी मंडळातील सदस्य संख्या इथे टाकायची आहे. नंतर आतापर्यंत केलेले कार्य भजनी कार्यक्रमांची माहिती परत तिथे टाकायची आहे. एका वर्षात केलेल्या कार्यक्रमांची संख्या इथे टाकायची आहे. आता नंतर बघा जे डॉक्युमेंट आहेत डॉक्युमेंटमध्ये बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला ग्रामपंचायत दाखला लागेल. नंतर केलेल्या कार्यक्रमांची मूळ छायाचित्रे म्हणजे फोटोज जे आहेत काढले तुमचे फोटो इथे तुम्हाला अपलोड करायचे आहेत. नंतर तुम्हाला आयोजक पत्र इथं अपलोड करायचं आहे. नंतर कार्यक्रमाशी संबंधित वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेले वृत्तांत अथवा परीक्षणे, वृत्तपत्राचे नाव आणि वृत्तपत्रांचा वाढ दिनांक म्हणजे तुम्ही जे भजन वगैरे केलेलं आहे त्याची पेपरमध्ये जे काही कात्रण आहे ते तुम्ही इथं अपलोड करायचं आहे. नंतर कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका, हँडबिल, कार्यक्रमाच्या जाहिरातीचे कात्रण म्हणजे तुम्ही जे कार्यक्रम आयोजन केला आहे त्याचं इथं अपलोड करायचं आहे. ओके. नंतर आता वरील कागदपत्रे खोटी चुकीची असल्यास भजनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यावर कार्य होऊ शकते याची आम्हाला कल्पना आहे. यावर तुम्हाला चेकबॉक्स करायचा आहे आणि नोंदणी करा यावर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं डॉक्युमेंट करून हे सर्व फॉर्म भरला, नोंदणी करावर क्लिक केलं की तुमची माहिती या ठिकाणी पूर्ण जतन केली जाईल आणि तुमच्याशी संपर्क केला जाईल आणि तुम्ही अनुदानासाठी पात्र व्हाल. ओके. अशा प्रकारे तुम्हाला हा ऑनलाईन अर्ज असा भरायचा आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसेच काही अडचण किंवा शंका असेल तर निश्चित कमेंट करा आणि व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा आणि व्हॉट्सॲप ग्रुपमधील मोबाईल नंबरवर निश्चितच तुम्ही संपर्क करा. धन्यवाद.